नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी मॅथमॅटिक्स या विषयामधील गणित हा विषय आपण पाहणार आहोत। त्या विषयामधील चॅप्टर नंबर जो 9 आहे, डायरेक्ट प्रोपोर्शन आणि इनव्हर्स प्रोपोर्शन, हा आपण चॅप्टर पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण या पाठिंबाच्या इयत्तेमध्ये आपण अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स आन्सर आपण बघितले असेल की त्याच्यामध्ये भाग कसे होतात, भाग केल्यानंतर त्याचा रेशो कसा येतो, याचं आपण थोडंसं प्रिव्हियस नॉलेज आपण चेकआउट करू। त्यानंतर आपण डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्ट प्रोपोर्शन आपण घेऊ। याचा अर्थ व्यस्त चलन आणि समप्रमाण समप्रमाण कसं असतं बघायचं। जे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, उदाहरणार्थ समजा एक 4 वर्तुळ तुमच्या स्क्रीनवर दिसतात। त्या 4 वर्तुळामध्ये समजा डायमीटर जो आहे ते 1 डायमीटर मी जे केला वर्तुळात, बरोबर मी 1 डायमीटर काढला तर त्या वर्तुळाचे 2 भाग होतात। त्याचबरोबर त्या वर्तुळाला समजा मी 2 डायमीटर काढले, डायमीटर 1 आणि दुसरा डायमीटर काढला तर याच्या वर्तुळाचे 4 भाग झाले। म्हणजे डायमीटर 1 असेल, जर डायमीटर 1 असेल तर त्याचे टोटल भाग होतात ते 4 भाग होतात। म्हणजे जो रेशो आहे, डायमीटर आहे तो 1 आहे, त्याचे भाग झाले 2 भाग झाले। दुसऱ्या डायग्राम मध्ये 2 डायमीटर आहेत, 2 डायमीटर असेल त्यावेळेला भाग झाले 4। समजा मी इथं तिसऱ्या डायग्राम मध्ये डायमीटर मी 3 लागले, समजा मी 3 डायमीटर काढले तर 3 डायमीटर काढले तर भाग झाले 6। आणि 4 नंबरच्या डायग्राम मध्ये जर बघितलं डायमीटर 1, 2, 3 आणि 4 असे 4 डायमीटर काढले। म्हणजे मी 4 डायमीटर काढले तर भाग किती होते बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 टोटल भाग झाले 8। आता विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यावर आपलं लक्ष येतं ते नंबर ऑफ डायमीटर्स डिवाइडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन, म्हणजे डायमीटरचे भाग किती झाले। रेशो आपल्याकडे असेल तर नंबर ऑफ डायमीटर डिवाइडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन्स, म्हणजे भाग। बघा, आपण सगळे एकत्र जर दिले, आता सगळे एकत्र जर दिले आपण, तर पहिला 1/2 झाला, दुसरा 2/4 झाला, तिसरा 3/6 झाला, चौथा 4/8 झाला। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याचा जर आपण रेशो काढला तर याचा आपला प्रत्येकाचा रेशो काढला तर प्रत्येकाचा रेशो हा कॉन्स्टंट असतो। तो कॉन्स्टंट रेशो आहे, जे रेशो आहे ते कॉन्स्टंट आहे। बघा, 1/2 हा रेशो कॉन्स्टंट आहे, 1/2 हा रेशो कॉन्स्टंट आहे। आणि आपण रेशो लिहिताना ज्यावेळेला रेशो लिहितो त्यावेळेला1:2 असं आपण लिहित असतो। बघा, ह्याचा 1/2 ह्याचा भाग केला तर वर 1 आहे, खाली 2 आहे, ह्याला भाग कुठं जात नाही। पण ह्याला भागलं तर इथं बघितलं तर 2 1 2, 2 2 4, उत्तर 1/2 चा। ह्याचं बघितलं तर 3 1 3, 3 2 6, रेशो 1/2। ह्याचा बघितलं तर 4 1 4, 4 2 8, म्हणजे रेशो 1/2। म्हणजे प्रत्येकाचा ह्याचा डायमीटर, नंबर ऑफ डायमीटर्स आणि नंबर ऑफ डिव्हिजन जर बघितलं त्याचा रेशो आहे, तो रेशो हा कायमस्वरूपी कॉन्स्टंट असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, हे पटकन लिहून घ्या, आपल्या वहीमध्ये लिहून घ्या। डायरेक्ट व्हेरिएशन, डायरेक्ट प्रोपोर्शनचा आहे। पहिला वर्तुळ काढा, दुसरा काढा, तिसरा, असे 4 वर्तुळ काढा। डायरेक्ट पेनानं काढले तरी चालेल। त्याला 1 डायमीटर जे आहे, हुबी डायमीटर आपण काढलाय। ए नंबरच्या आकृतीमध्ये हुबा डायमीटर काढलाय, त्यावेळेला त्याचे 2 भाग झाले। 2 नंबरच्या आकृतीमध्ये आपण 2 डायमीटर काढलेत, 2 डायमीटर काढल्यानंतर त्याचे 4 भाग झालेत। इक्वल असे नाहीत, मी नुसतं भाग म्हणतोय, इक्वल भाग सांगत नाही। 3 नंबरची जे सी नंबरची आकृती आहे त्याच्यामध्ये आपण 3 डायमीटर काढल्यात, 3 डायमीटर नंतर त्याचे 6 भाग झाले। 4 नंबरची आकृती आहे, टोटल 4 डायमीटर आहेत, त्या 4 डायमीटरमुळं 8 भाग झालेले आहेत। आता रेशो आहे डायमीटर वर्सेस डिव्हिजन, नंबर ऑफ डायमीटर डिवाइडेड बाय नंबर ऑफ डिव्हिजन, म्हणजे व्यासाचं संख्या बरोबर भागांची संख्या, म्हणजे
व्यासांची संख्या जेवढी आहे भागिले भागांची संख्या किती भाग होतात. एका व्यासामुळं गोलाचे 2 भाग झालेत. 2 व्यासामुळं त्या गोलाचे 4 भाग झालेत. 3 व्यासामुळे त्या गोलाचे 6 भाग झालेत. 4 नंबरच्या कृतीमध्ये 4 व्यासामुळे 8 भाग तयार झाले. त्याचा रेशो आहे ते 1:2. आपण तो प्रमाण लिहितो 1:2 या प्रमाणात आहे. म्हणजे 1 डायमीटर असेल तर भाग 2 होणार असं त्याचं प्रमाण आहे, त्याला म्हणतात रेशिओ. आला ओके. आता आपण असंच रेशिओ आपण काढतोय. आपण आता रेशिओ किती आहे, कसा आहे, किती रेशिओ येऊ शकतो ते आपण एका चार्टवरून बघूया की रेशिओ किती येतोय. तर बघूया आपण आता ह्या चार्टच्या संदर्भ गोष्टीवरून आपल्याला रेशिओ काढता येतो का बघू. बघा चिल्ड्रन्स अँड नोटबुक. आता चिल्ड्रन आणि नोटबुक याचा रेशो आपल्याला करायचा आहे. मी काय तुम्हाला नंबर देतोय, तुम्ही त्याच्यावरून त्याचा रेशो किती येईल ते तुम्ही काउंट करा. बघा 15 चिल्ड्रन आहेत, त्यांच्यावर 90 नोटबुक आहेत. 12 चिल्ड्रन असतील तर 72 नोटबुक आहेत. 10 चिल्ड्रन्स असतील तर 60 नोटबुक आहेत. आणि 5 चिल्ड्रन असेल तर 30 नोटबुक आहेत. आता नंबर ऑफ चिल्ड्रन अँड नोटबुक याच्यावर आपला रेशो काढायचा आहे. आपल्याला रेशो काढायचा आहे नंबर ऑफ चिल्ड्रन डिवाइडेड बाय नंबर ऑफ नोटबुक. नंबर ऑफ चिल्ड्रन्स आहेत, कुठलाही चिल्ड्रन्स घ्या, चिल्ड्रन पडायला एक नंबर घेतला. 15 चिल्ड्रन्स आणि 90 नोटबुक आहेत. तर आपण बघितलं भाग आलेला तर 15 × 15 15 × 90 उत्तरला 1:6. म्हणजे जर उत्तर आहे 1/6 म्हणजे 1:6 त्याचा रेशो आहे. बघा हे झालं 1 नंबरच. आता 2 नंबरचं एक्झाम्पल देतो. म्हणजे 2 नंबरचं मला रेशो काढायचा. माझा चिल्ड्रन वर्सेस नोटबुक 12/72. 12 चिल्ड्रन आहेत, 72 नोटबुक आहेत. 12 × 12 12/72 1/6. याचा सुद्धा रेशो 1/6. 3 नंबरचा बघितला, मला रेशो काढायचा. चिल्ड्रन्स डिवाइड बाय नोटबुक 10 चिल्ड्रन्स नोटबुक 16. 10 × 10 10 × 60 1/6. 1/6 आलं. 4 नंबरचं मला काढायचं आहे. रेशो काढतोय नंबर ऑफ चिल्ड्रन्स अँड नोटबुक 5 चिल्ड्रन 30 नोटबुक. 5 × 5 5 म्हणजे 30 1:6. म्हणजे प्रत्येकाचं जे रेशो आहे तो रेशो प्रत्येकाचा बघितला तर 1/6 1/6 1/6 येतोय. तर प्रत्येकाचा रेशो हा समान आहे, कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ त्याचा रेशो जे आहे तो रेशो सुद्धा आपल्याला एकसारखाच येतोय. म्हणजे याचा रेशो जो आहे तो रेशो आहे 1:2. म्हणजे अकन एक्झाम्पलचा रेशो जे आहे आहे तो 1:2 सॉरी 1:6. प्रत्येकाचा रेशो हा 1:6 द्या. घ्या रेशो हा कॉन्स्टंट असतो. जो रेशो आहे तो प्रत्येकाचा बघितला तर आपण कॉन्स्टंट येतो 1/6 1/6 म्हणजे 1:6 हा रेशो आहे.
ratio 1:6 remains the same or constant. Ratio 1:6 remains same or constant. Ratio 1:6 remain the same or constant. ओके, जरा असं आहे गृहीत धरतोय आणि आपण पुढचा जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल बघूया. कोणत्या प्रकारचे एक्झाम्पल याच्यात येऊ शकतो. ओके, ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे मी रब करतोय. बघा एक्झाम्पल बघूया त्याच्यावरचं. एक्झाम्पल घ्या. 10 pence 16 rupees. Sorry, if 10 pence cost 16 rupees, what is the cost of 13 pence? 13 such pence. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्या. सर्वांनी लिहिलं असेलच. तर आता आपल्याला ह्याच्यातलं कसं सोडवायचं आपण बघणार आहोत. बघा, दोन पद्धती आपण हे बघणार आहोत. दोन पद्धती, त्यातली पहिली स्टेप नंतर आपण सेकंड स्टेप, दोन्ही स्टेप आपण बघणार आहोत. बघा, let us suppose the cost of 13 pence is x. म्हणजे 13 पेनची आपल्याला किंमत विचारल्या म्हणून आपण 13 पेनची किंमत आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्याला x म्हणतो. सपोज द कॉस्ट ऑफ 13 पेन इज x. तर बघा, 10 पेनची किंमत 60 रुपये आहे. म्हणजे 10 पेनची किंमत आहे ती 60 रुपये आहे. तर 13 पेनची किंमत x रुपये. x म्हणजे माहित नाही म्हणून आपण x घ्या. 10 पेनची किंमत 60 रुपये आहे, तर 13 पेनची किंमत किती असाच प्रश्न आहे. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 10 गुणिले x करा इज इक्वल टू 13 मल्टिप्लाय बाय 60. 13 गुणिले 60. हे 10 गुणाकार इकडे भागाकार होणार आहे. x बरोबर 13 गुणिले 60 भागिले 10. भागाकार करा. 10 के 10, 10 60 म्हणजे 13 गुणिले 6 ते 78 रुपीज. म्हणजे x इज इक्वल टू 78 रुपीज. म्हणजे 13 पेनची किंमत आहे ती 78 रुपये. तर आपण दुसरी स्टेप एक बघू. की दुसऱ्या स्टेप मध्ये आपण पेनाची किंमत करताना बघा, दुसरी स्टेप आहे ती आहे 10 पेनची किंमत आहे. 10 पेनची किंमत आहे ती 60 रुपये. तर आपल्याला एका पेनची किंमत काढायची आहे. एका पेनची किंमत काढत असताना 60 भागिले 10 केलं तर बरोबर 6 रुपये. म्हणजे एका पेनाची किंमत 6 रुपये. 10 पेनाची किंमत 60 रुपये, तर एका पेनाची किंमत 10 भागिले 60 केलं. 60ला 10 भागलं तर तुम्हाला 6 रुपये. एका पेनची किंमत, एका पेनची किंमत 6 रुपये. एका पेनची किंमत तुम्हाला 6 रुपये. तर 13 पेनची किंमत, 13 पेन्स इज इक्वल टू 13 पेन्स कॉस्ट, 13 पेन कॉस्ट 13 गुणिले 6, 13 गुणिले 6 78 रुपीज. म्हणजे मित्रांनो 13 पेनची कॉस्ट, 13 पेन्स कॉस्ट इज 78 रुपीज. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने काढू शकता.
स्टेप 1 नंबरचं आणि 2 नंबरच्या कोणत्याही पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता. हे तुमच्या पुस्तकात तुम्हाला अशा प्रकारचे कॉस्टिंग दिले काढायचं आणि आपण अशा पद्धतीने सुद्धा काढू शकतो. 10 पेनचा किंमत 60 रुपये एका पेनची, एका पेनवरून आपण बाकीच्या पेनची किंमत काढू शकतो आणि असं केलं त्याचं उत्तर बरोबर आहे आणि असं दिलं ते उत्तर बरोबर आहे. दोन्ही तुम्ही लिहा. दोन्ही प्रकारनं आपल्याला काढता यावं, दोन्ही प्रकार आपल्याला माहीत असणं अत्यावश्यक आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकार जर लिहिलं तरी दोन्ही प्रकारची उत्तर बरोबर आहेत. लिहून घ्या सगळे प्रश्न आणि त्याचं उत्तर सहित लिहून घ्या व्यवस्थित. पटकन या झाला असेल असं मी गृहीत धरतोय. ओके, या आवडा लवकर पटकन. एकूण अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत की जेणेकरून अशा प्रकारचे जर प्रश्न आलेत आपल्याला सुटतील. त्याला डायरेक्ट प्रोपोर्शनचे एक्झाम्पल म्हटलं जातं. या डायरेक्ट प्रोपोर्शनच्या एक्झाम्पलमध्ये विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट प्रोपोर्शन याचा अर्थ आहे एक किंमत वाढली की दुसरी किंमत ही ऑटोमॅटिक वाढत असते, एक किंमत कमी झाली की दुसरी किंमत वाढत असते. बघा काही तर बघितलं की 10 पेनाची किंमत 60 रुपये होती तर 13 पेनाची किंमत तुम्हाला 78 रुपये दिसते. म्हणजे पेनाची संख्या वाढली की रुपये संख्या ऑटोमॅटिक वाढली. जर तसे ह्याच प्रकारे आपण बघितलं असतं 10 पेनाची 60 रुपये असं सांगितलं असेल तर 5 पेनाची किंमत किती असेल तर 5 पेन म्हणजे 10 पेनाची निम्म 5 पेन म्हणजे आणि तसं 60 रुपयाची निम्म 30 रुपये म्हणजे 5 पेनाची किंमत तुम्हाला 30 रुपये आली असते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पेनाची संख्या वाढली की रुपयाची संख्या वाढते आणि पेनाची संख्या कमी झाली की रुपयांची संख्या कमी होते. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारच्या एक्झाम्पलला डायरेक्ट प्रोपोर्शनचं एक्झाम्पल म्हटलं जातं. समप्रमाणाचं एक्झाम्पल, हे जे प्रमाण आहे, जे रेशो आहे तो आहे तो समप्रमाणात आहे. जर पेन वाढला की रुपये वाढतात, पेन कमी झाला की रुपये कमी होतात. अशा एक्झाम्पलला डायरेक्ट प्रोपोर्शनचं एक्झाम्पल म्हटलं जातं. कारण हे विद्यार्थी मित्रांनो सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण हे एक्झाम्पल आहे जे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच्या पुढची जे एक्झाम्पल आहेत ते येता 8वीला टीपमध्ये आहेत. त्यामुळे हे आत्ताच समजून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्याला सहज सुटत असतील तर 8वीला तुम्हाला कोणताही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. स्कॉलरशिप असेल, NMA असेल, अशा कोणत्याही परीक्षेला या प्रकारचे प्रश्न 100% असतात. आत्ताच आपला बेसिक जर चांगला असेल तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इझी सुटू शकतात. सेम एक्झाम्पल आपण घेऊया. फक्त कॉस्ट ऑफ सच पेन आहे ते आपण कमी करूया. जसं बघा 10 पेनची 60 रुपये होती तर आता याचा आपण किमती कमी करूया. इथं मी समजा केलं, इथं मी 7 पेन घेतलं. बघा आता 7 पेनची किंमत आपल्याला कशी काढायची विद्यार्थी मित्रांनो. 7 पेनची किंमत काढायची आपल्याला. दोन्ही स्टेप मध्ये करा, सिंगल स्टेप मध्ये करा. मला फक्त 7 पेनची किंमत किती येते ते सांगा. Let us suppose the cost of 7 pen is X. काढा किंमत. 7 पेनांची किंमत काढायची. ओके, बघा मी सांगतोय लिहून घ्या. करायच्या प्रकारचे असे प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहे. ओके, झालं असेल असं मी करीत होते. आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. या पुढचं एक्झाम्पल आपण संख्या चेंज करतोय. Cost 600 rupees. What is the cost of such a
20 बुक. बघा 15 बुक्सची किंमत आहे 600 रुपये. तर 20 बुकची किंमत किती काढा. तसं पेनाचं काढलं तर त्याच प्रकारे आपल्याला काढायचं आहे. आपण जसं 10 पेनाची किंमत ती 60 रुपये होती, तर 13 पेनाची कशी काढली त्याच प्रकारचे एक्झाम्पल आहे हे. 15 बुक्स जे आहेत, 15 पुस्तक आहेत, 15 बुक्स आहेत. त्या 15 बुक्सची किंमत आहे 600 रुपये. तर 20 बुकची किंमत किती रुपये असा प्रश्न आहे. एकदम सोपं आणि सिंपल. बरोबर आहे. जसं आपण म्हणजे लिहितो तसं लिहा. लेट अस सपोज द कॉस्ट ऑफ 20 बुक्स इज X, right? 15 divided by 6000 is equal to 20 divided by X. बरोबर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बरोबर. 15 गुणिले X is equal to 6000 गुणिले 20. बरोबर. 6000 गुणिले 20 divided by 15. बरोबर. 15 ला 6000 ला डिवाइड जाते. 15 + 15, 15 4 = 60, 15 चौक 60, 40 गुणिले 20, 4 गुणिले 8, 800. व्हेरी नाईस. ओके, बघूया आपण आता कसं सोडवायचं. Let us suppose the cost of 20 books is X. 15 books divided by 600 rupees is equal to 20 divided by X. Cross multiplication करा. 15 divided by X is equal to 20 divided by 6000. X is equal to 20 divided by 600 divided by 15. 15 चौक 60, 0, X बरोबर 20 गुणिले 40, 4 गुणिले 8, 0, X बरोबर 800 रुपीज. म्हणजे the cost of 20 books is 800 rupees. म्हणजे त्या 20 पुस्तकांची किंमत आहे ते 800 रुपये. बरोबर. या 15 पुस्तकांची किंमत जर 600 रुपये असेल तर 20 पुस्तकांची किंमत किती, तर 800 रुपये. बरोबर. या ओके. चेंज करतोय. आपण बदलू प्रश्न. Seven ball cost 140 rupees. What is the cost of 12 such balls? बघा 7 बॉल्स किंमत आहे. 7 balls cost 140 rupees. What is the cost of 12 such balls? म्हणजे 7 बॉलची किंमत 140 रुपये असेल तर त्याच प्रकारच्या 12 बॉलची किंमत किती असणार आहे.
बॉल वाढले किंमत वाढणार, बॉल कमी झाली किंमत कमी होणार. म्हणजे याला डायरेक्ट प्रपोर्शनचं एक्झाम्पल म्हणलं जातं. याचा रेशो आहे तो कायम कॉन्स्टंट असतो. म्हणजे ह्याचं उत्तर एकाच 7:46 तर 12x या इक्वेशनला आपण काढू शकतो, कारण त्याचा रेशो आहे इक्वल असतो. म्हणून सोडवा. कॉस्ट माहीत नाही म्हणून आपण त्याला कॉस्ट एक्स म्हणा. सपोज let us suppose the cost of 12 balls is x. ओके, ठीक आहे, मी सोडवतो बघा. let us suppose the cost of 12 balls is x. 7 बॉल असले तरी कॉस्ट आहे 40. तर 12 बॉलची किंमत आपल्याला x क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 7 गुणिले x इक्वल टू 12 गुणिले 140. x बरोबर ते आपण त्रिकोण गुणाकार केला. येण्याला तुम्ही झालं हे गुणाकारामध्ये इकडे गेले की भागाकार. म्हणजे 12 गुणिले 140 भागिले 7. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन हे बरोबर चिन्ह आहे, बरोबर चिन्ह इकडे गेलं तर भागाकारचा गुणाकार होतो. आणि -7 देऊ शकतो. 7 एके 7, 7 गुणिले 14 आणि 0 म्हणजे 12 गुणिले 20. 12 गुणिले 20 म्हणजे 12 गुणिले 24 आणि 0 आणि x बरोबर 240 रुपये. म्हणजे 10 balls cost is 240 rupees. म्हणजे 12 बॉलची किंमत आहे 240 रुपये. मित्रांनो, हे सगळ्यात महत्त्वाचं नियम माहीत पाहिजे. बरोबर चिन्ह आहे, जर इकडे वजा असेल तर इकडे किंमत नाही असेल तर ती अधिक होते, किंवा ही अधिक इकडे चिन्ह नाही असेल तर ती वजा होते. इकडे अधिक आहे बरोबर चिन्ह असेल तर संख्या नाही असेल तर ती वजा होते. वजा संख्या इकडे आली तर अधिक होते. गुणाकार असेल तर इकडे जर नेलं तर ती भागाकार क्रिया होते. भागाकार जर बरोबर चिन्ह इकडे आले की गुणाकार होते. ते तसंच भागाकार असेल आणि याला जर इकडे संख्या असेल तर गुणाकार होतो. गुणाकार की भागाकार होतो. तर ज्यावेळी इथं गुणाकार क्रिया आहे, म्हणजे हे या नंबरचं एक्झाम्पल बघा, हे असं आहे. गुणाकार क्रिया आहे तर 7 हे गुणाकारामध्ये जर इकडे की भागाकार होणार म्हणजे ते भागाकार करणार. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे सुद्धा माहिती असणं अत्यावश्यक आहे. ओके, या पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं आहे. Soybean. If 12 quintal soybean cost 63,000, what is the cost of 8 quintal? 12 क्विंटल सोयाबीनची किंमत आहे 36,000 रुपये. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? आता 12 क्विंटल 36,000 रुपये. 8 क्विंटलची किती? तर 36,000 कमी असणार आहे, कारण क्विंटल कमी झाला की पैसेही कमी होणार आहेत. क्विंटल वाढले की पैसेही वाढतात. हा एकदम सोपा आणि सिंपल आहे. बरोबर आहे. 12 क्विंटल 8 क्विंटलची किंमत पाहिजे तर लेट अस सपोज दॅट 8 क्विंटल सोयाबीन कॉस्ट इज x. 12 divided by 10,000 36,000 is equal to
80 डिवाइड बाय एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. बघा लेटर्स सपोज 8 क्विंटल सोयाबीन cost is x 12 divided by 1000 is equal to 8 divided by x. x बरोबर 8 गुणिले 3600 डिवाइड बाय 12 के 12 36 300 म्हणजे x बरोबर 8 गुणिले 300 24 म्हणजे कॉस्ट ऑफ 8 क्विंटल सोयाबीन is 24,000 rupees. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवता आले पाहिजे. जसं बघा 12 क्विंटलची किंमत 36,000 होती तर 8 क्विंटलची किंमत 24,000 होती. पैसे क्विंटल वाढले पैसे वाढणार, क्विंटल कमी पैसे कमी. सोपा आणि सिंपल आहे. ओके लिहा. ओके मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात की जेणेकरून डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल आपल्याला आले पाहिजेत. अशा प्रकारचे काही प्रश्न आपण एक्सरसाइजमध्ये आहेत ते प्रश्न आपण पुढच्या वेळेमध्ये घेतोय. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.